साताऱ्याच्या कोयना धरणातून विसर्ग सुरूच असल्यानं सांगलीमध्ये कृष्णा नदीने इशारा पातळी आता ओलांडली। आता 43 फुटांवर नदी पोहोचलेली आहे। कृष्णा नदी धोका पातळीपासून केवळ 3 फूट दूर आहे। सांगलीच्या विस्तारित भागात कृष्णेच्या पुराचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली। पूर बाधित भागातील 150 कुटुंबांचं महापालिकेच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतर करण्यात आलं। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पुराचं पाणी शिरलेल्या जामवाडी या परिसरात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी। आपण पाहूया। सांगलीमध्ये कृष्णेची पाणीपातळी 43 फुटावरती पोहोचलेली आहे। त्यामुळे सांगलीचे जे विस्तारित भाग आहे त्यांना आता कृष्णेच्या पुराचा विळखा पडल्याचा पाहावयास मिळतोय। सध्या आपण जामवाडी या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर कृष्णेच्या पुराचा पूर्णपणे या भागाला विळखा पडल्याचं पाहावयास मिळतंय। या ठिकाणी सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, कर्णा रस्ता, काकानगर या सर्व भागामध्ये कृष्णेच्या पाण्याचा शिरकाव झाल्याचं पाहावयास मिळतं। कृष्णेच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत होती, त्यामुळे या संपूर्ण जो विस्तारित भाग आहे याला आता पुराचा विळखा पडलेला आहे। आज सकाळपासून सांगलीमध्ये पावसाने उसंत घेतलेली आहे, त्यामुळे सांगलीकरांना थोडा दिलासा मिळालेला आहे। तसेच कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाची विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे कोयना धरणातून सुरू असणारा जो विसर्ग आहे तो देखील कमी करण्यात आलेला आहे। जी कृष्णेची पातळी आहे ती 43 फुटावरती गेलेली आहे। यामध्ये आणखीन 1 फूट ते 1.5 फुटाची वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे सांगलीकरांच्या मनामध्ये धास्ती जरी कायम असली तरी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मात्र सांगलीकरांना दिलासा मिळाल्याचं पाहावयास मिळते। आपण हे सर्व जे दृश्य पाहतोय या ठिकाणी जो विस्तारित भाग आहे यांना आता पूर्णतः विळखा पडलेला आहे। कृष्णेच्या पुराचा हा विळखा आहे, त्यामुळे अनेक घरं या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत। या ठिकाणी असणाऱ्या साधारणतः 150 कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। महापालिकेच्या वतीने पुनर्वसन केंद्राची निर्मिती केलेली आहे। या पुनर्वसन केंद्रामध्ये या ज्या पूरबाधितांचं जे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, साधारणतः 400 ते 500 पूरबाधितांचं या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती आहे। आज दुपारपर्यंत 1 ते 1.5 फुटाची कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होईल। त्यानंतर सायंकाळनंतर ही पाणीपातळी स्थिर होईल व रात्रीनंतर ती ओसरण्यास सुरुवात होईल अशी देखील माहिती समोर येते। कॅमेरामॅन योगेशसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।